press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. राज्यामध्ये जो सत्ता बदल झालाय, काही आमदारांनी बंडखोरी केली, ज्यांच्याकडे काही लोक उठाव म्हणून पाहतायत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यात सत्तेत बदल झाल्यानंतर वसई विरार महापालिका क्षेत्रातील सत्ता समीकरणामध्ये नेमका काय बदल होईल या संदर्भात पत्रकार अनंत सामंत काय बाजू मांडतायत आपण त्यांना ऐकू. नमस्कार. वपूंचं एक वाक्य आहे की राजकारणाबद्दल तुम्ही जितकं जास्त वाचाल, जितकं जास्त अवलोकन कराल, तेव्हा तुम्हाला कळून चुकेल की एक पक्ष हा दुसऱ्या पक्षापेक्षा अधिक वाईट आहे. पत्रकार म्हणून तुमची हीच भूमिका पाहिजे असे माझं मत, की स्वतंत्रपणे आणि त्रयस्थपणे याकडे बघायचं. तुमचा प्रश्न होता की सत्तांतराचा वसईवर काय परिणाम होईल. एक गोष्ट आहे, मान्य करायलाच पाहिजे सगळ्यांना. मी कोणाच्या समर्थनार्थ बोलत नाही आहे, वस्तुस्थिती मांडतो आहे. संपूर्ण देशामध्ये अनेक लाटा आल्या. 1990 नंतरची गोष्ट आहे आणि सर्वात सुनामी लाट म्हणावी तर मोदी लाट. या लाटेत भले भले वृक्ष उन्मळून पडले, पण महापुरे झाडे जाती तिथे लवाळे राहती असं एक म्हणतात. मुंबईला एकदम जवळचा असलेला हा वसई विरार पट्टा आणि तिथे असलेलं अनभिषिक्त सम्राट ठाकूरांचं साम्राज्य, त्याला कोणी हात नाही लावू शकला. किती बदल झाले राजकारणात, पण हे अबाधित असा हा पट्टा आहे. का आहे? त्या माफिया साम्राज्य आहे, दहशतवाद आहे, अनेक अशा काय म्हणतात त्या टीका टिप्पण्या केल्या तरी एकही पक्ष जो सामान्य माणूस विचार करतोय की असं का, कारण निवडून देणारा तुम्ही आणि मी सामान्य माणूस आहे. जर तुम्ही म्हणतात ते जर वास्तव असेल तर तो निवडून का देतोय, तिथे कोणीच लक्ष देत नाही. प्रत्येक निवडणुकीला यायचं, 3 पॉईंटवर आपण चर्चा करायची, वातावरण पेटवायचं आणि निघून जायचं. हा माणूस इथे का टिकला आहे ह्याचा जो कोणी विचार केला तर तुम्ही ह्या कन्क्लुजनला येता की त्यांनी काहीतरी केल्याशिवाय हे साम्राज्य टिकणार नाही. आणि एक नाही, 1990पासून सलग आतापर्यंत हा देखील एक हाच आहे. म्हणजे आश्चर्यच आहे का नाही कोणी बदलू शकलं. तर मला असं वाटतं की स्थित्यंतरं राजकारणात झाली, पण मुंबईला सर्वात जवळचा वसई असूनसुद्धा तो अबाधित का राहिला ह्याच्यावर विचार केला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून ठाकूरांना पर्याय आहे का? तुम्हाला आणखीन एक वास्तव सांगतो, वाईट वाटेल कदाचित विरोधकांना काय आणि कोणालाही वाईट वाटतो. निवडणुकीपुरते तुम्ही त्या साम्राज्यावर तुटून पडता आणि निवडणूक झाली का तुमचे सगळे व्यवहार त्या साम्राज्यावर अवलंबून आहे. ते बरोबर तुम्ही तुमचे रिलेशन मेंटेन करता. हे लोकांना आता कळून चुकलं आहे. तर दगडापेक्षा वीट मऊ. तुम्ही असं दाखवा ना, कुठला पक्ष, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, आणखीन कोणी काय काय, मनसे आता नवीन परत उभारणी घेतो आहे, तुमच्याकडचा नेता दाखवा, पर्याय कोणतरी दाखवा. तर तुमच्याकडे पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वसई विरारचं जे काही राजकारण किंवा जी एक गठ्ठा मत आहेत. बरं, इथे आणखीन एक वैशिष्ट्य आहे, हा मतदारसंघ अत्यंत सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुविद्य आहे. कोणी त्याचं असं ब्रेनवॉश किंवा त्याचं दिशा हे फुल किंवा दिशा करू शकत नाही, बुद्धिभेद करू शकत नाही. स्वतंत्र विचाराचा हा मतदारसंघ आहे. त्याला कळते मला कुठे काय करायचं आहे. ते तुम्ही कितीही करा, बदल होणार नाही. जर झाला असता तो आजपर्यंत दिसला असता. तर हितेंद्र ठाकूर यांचा एक स्वतंत्र स्वतःचं पॉकेट आहे, त्याची फिक्स मतं आहेत, ती तुम्ही फोडू शकत नाही. आता मध्ये थोडीशी फाटाफूट झाली, पण परिणाम शून्य आहे, कारण तुम्हाला लोक निवडून देत आहेत. तर मतदारांना जे हवं आहे ते मिळतं आहे. भले ते
पूर्ण समाधान नसेल मिळत, अजूनपर्यंत नसेल मिळालं, पण समाधान आहे. कळलं की नाही? आता त्यांचे कार्यकर्ते त्याची फार मोठी ताकद आहे, त्यांचे पदाधिकारी फार मोठी ताकद आहे. तुम्ही रात्री अपरात्री फोन करा, त्यांचे पदाधिकारी येतात, मदत करतात. लोकांचे अनुभव आहे ते. नैसर्गिक जेव्हा कॅलेमिटी येते, नॅचरल कॅलेमिटी म्हणतात, नैसर्गिक आपत्ती, तेव्हा हे सगळे धावतात, नाही असं नाही. पण वर्षभर तुमच्याशी सानिध्यात राहिलेले, तुमच्या सुखदुःखात सामील झालेले असं काहीतरी एक फॅक्टर आहे की जो त्यांना आपलासा वाटतो मतदारांना. त्यामुळे आता जरी किती स्थित्यंतर झाली तरी मला नाही वाटत की वसई विरारचं चित्र बदलेल. हां, एक होऊ शकतं, तुम्ही काय करायचं. ही जी नवीन युती आता झाली ही अतिशय आश्वासक आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला हे हवं होतं. किंबहुना महाराष्ट्राने या युतीकडे बघूनच मतदान केले आणि ते केले ते नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे या दोन विभूतींकडे बघून मतदान वसई विरारकरांनी केलं. तुम्ही जर आपलं आंदण दिलात तर त्याचाही परिणाम तुम्हाला भोगायला लागतील. पण आता जी युती झाली आहे ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही आश्वासक आहे. पण हितेंद्र ठाकूरांशी स्पर्धा करताना तुम्ही आतापर्यंत जे अनुभव तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही एकत्रित लढलात, तुम्ही स्वतंत्रपणे लढलात, पण त्यांचं साम्राज्य अबाधित राहिलं. तुम्हाला त्यांच्याशी सहमतीने किंवा सहकार्याने किंवा असं काही हे करून मैत्रीपूर्ण लढती म्हणतात किंवा असं करायला लागेल. नाही तर तुमची मतं विभागणार. एक माणूस संपूर्ण जग बदलू शकत नाही. तसंच त्या मनसेने सुद्धा स्वतंत्र लढायचं, मैत्रीपूर्ण लढायचं हा विचार त्यांनी करायचा. पण मतविभागणी होणार नाहीत हा विचार जर केला तर ठीक, नाही तर त्यांचं पॉकेट आहे त्यांना मिळणारच. की ज्यावेळेला पहिलं भाषण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलं त्या भाषणाचा समारोपाला त्यांनी एक आवर्जून उल्लेख केला, आमदार हितेंद्र ठाकूर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत आणि वसई विरारचे प्रश्न सोडवायचा मी प्राधान्याने प्रयत्न करणार, हे त्यांचं कमिटमेंट विधानसभेतलं आहे. त्यामुळे कुठेतरी हे नातं आणि हितेंद्र ठाकूरांचं एक वैशिष्ट्य आहे, मी त्यांची बाजू घेत नाही, मी त्यांचा भयंकर मोठा टीकाकार आहे. जिथे चुकतं आहे तिकडे, पण जे चांगलं आहे ते कौतुक करणं हे पत्रकाराचं काम. हितेंद्र ठाकूरांनी कधीच मंत्रिपद नाही मागितलं. बघा तुम्ही, तुम्हाला मला काही द्यायचं तर माझ्या विभागाचे प्रश्न सोडा. त्यांनी काय केलं, कसे साम्राज्य उभं केलं हा अलाहिदा, हा भाग वेगळा. पण एक आमदार म्हणून त्यांनी प्रत्येक वेळेला आपल्या वसई विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवला. नाही तर आज त्या मंत्रिपद मिळत नाही म्हणून पक्ष बदलणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आहे. आजही त्यांनी तेच सांगितलं आहे, यावेळेलासुद्धा एकनाथ शिंदेना, माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडवा, बाकी मला काही नको. तर हा जो फॅक्टर आहे ना, हा लोकांना आपलासा वाटतो. त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कुठलंही काम झालं तर कार्यकर्त्यांमुळे झालं. ह्याला देखील एक मोठं मन लागतं हो, कळलं की नाही. तर हा मला असं वाटतं की सत्तांतर झालं तर सत्तांतर झाल्याने ह्या शक्तीचा फायदा आपल्याकडे कसा वळवता येईल हे बघायला पाहिजे. कारण लोकांना काय हवं आहे, महाराष्ट्राला काय हवं आहे, स्थिर सरकार हवं आहे, विकास हवा आहे. तुमची आतली लफडी भानगडी, तुमच्या हे भ्रष्टाचार ह्याला कंटाळलेत लोक. महाराष्ट्र कंटाळलं आहे. लुटारू कोण, दरोडेखोर कोण, खंडणीबाज कोण आणि परत ताठ मानेने मिरवणारे कोण, हे सगळं महाराष्ट्राने नाही अख्ख्या जगाने जवळून पाहिलं. तर तुम्ही मनातून पूर्णपणे उतरलेले आहात. तर त्यातून तुम्ही बाहेर पडताना आपल्या संघटना जपण्यासाठी बाहेर पडलेत. म्हणून बघा तुम्ही एक शब्द वापरला, बंडखोर. अजिबात बंडखोरी नाही आहे. हा एका अन्यायाविरुद्ध केलेला उठाव आहे. एक अन्यायकारक, दहशतीचं, जुलमी, हिटलरशाहीचं राज्याला दिलेला एक मुळतोड जबाब आणि त्यातून उभं राहिलेलं एक नेतृत्व की तो उठाव आहे, बंडखोरी नाही. आपण ज्येष्ठ पत्रकार अनंत सामंत यांना ऐकतोय. ज्या आमदारांनी या ठिकाणी सत्ता बदल घडवला त्या आमदारांकडे बंडखोर म्हणून पाहिलं जातं, परंतु ते आमदार बंडखोर नाही आहेत.
त्या आमदारांनी उठाव केलाय अशी भूमिका पहिल्या भागामध्ये आपल्याशी बोलताना अनंत सामंत यांनी मांडलेली आहे. ते पुढच्या भागात काय सांगतायत हे पाहण्यासाठी आपण समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये न चुकता कळवा. धन्यवाद.